सगळ्यात आधी मी माझा परिचय, मी सौ मधुरा मिलिंद मदनकर, नगराध्यक्ष भाजपा अधिकृत उमेदवार। मी भंडारा शहराची जी रोडाची अवस्था आहे ती अतिशय दयनीय आहे। मी नगरसेविका असताना माझ्याकडे अनेक लोक यायचे आणि आपल्या तक्रारी घेऊन यायचे की बाई हे काय चालू आहे, रोडांची किती अवस्था। त्या दृष्टिकोनातून आणि इतके अपघात झालेले आहेत, कुणाला आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे। जेव्हा मी त्यांची व्यथा ऐकायची आणि माझ्या प्रभागातले पण काही लोक होते तर मी पाहायला सुद्धा जायची, तर अगदी मला ते एक कुटुंब तर असं होतं की वडील, आई आणि मुलगा सगळेजण झोपलेले, म्हणजे त्यांना अपघात झाल्यामुळे ते पाहून तर माझं मन एकदम हे झालं की काय हे चालू आहे। आणि मी तेव्हाच म्हणजे माझ्या विचार केला की नाही, काहीतरी याच्याविषयी केलं पाहिजे। आणि खरंच खूपच दयनीय अवस्था आहे भंडारा शहरातल्या रोडांची। सगळ्यात आधी जर मला भंडारा शहरातून आशीर्वाद मिळाला नगराध्यक्षाकरता तर रोडांची अवस्था आधी व्यवस्थित करावी लागेल। रोडाचं काम आधी हाती घेणार आणि ते व्यवस्थित करण्याचं काम मी नक्की हाती घेणार आहे। दुसरी गोष्ट, पाण्याची पण जे समस्या आहे, पिण्याचं पाणी फार कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे। आपली जी नवीन पाईपलाईन आहे ती काही कारणास्तव म्हणण्यापेक्षा ती 2 वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे होती नवीन पाईपलाईनची व्यवस्था, पण काही लोकांनी त्याच्यावर विरोध केल्यामुळे ती पण सुद्धा रखडलेल्या अवस्थेत आहे। गटरची पाईपलाईन सुद्धा रखडलेल्या अवस्थेत आहे। तर हे लोकांची जी आपण समस्या सोडवण्याचा मनात ज्या उद्देशाने आपण काम केलेलं होतं, आमच्या काळात ती योजना आम्ही राबवलेली होती, पाण्याची पाईपलाईन असो, गटर लाईन असो, पण काही कारणास्तव ते बंद झाल्यामुळे लोकांना आम्ही ते देऊ नाही शकलो। पण मी जेव्हा त्या पदावर जर लोकांच्या आशीर्वादाने गेली तर नक्कीच मी पाण्याची व्यवस्था ही कंप्लीट करण्याचा पूर्ण आटोकाट प्रयत्न करेन। आपण एक महिला सशक्तीकरण आणि महिला स्वरोजगारासाठी आपलं सामर्थ्य पाहून राहिलं कसं वाटतं? पहा, मी माझ्या प्रभागात जेव्हा नगरसेविका होती तर सर्वात आधी बचत गट जे आहे त्यांच्याशी मी खूप जुळून होते, त्या महिलांशी खूप जुळून होते। आणि बचत गटामध्ये, बीपीएलच्या बचत गटामध्ये मोलमजुरी करणाऱ्याच महिला असतात, त्यांच्याशी मिळून मिसळून त्यांच्या काय समस्या आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल, मी जेव्हा त्यांच्यात जायची तर मला एकच लक्षात यायचं की त्यांना आर्थिक टंचाई खूप असायची आपला संसार गाडा चालवताना। तर त्या दृष्टिकोनातून मी मग विचार केला की नाही, यांना आपण ज्या शासनाच्या, राज्याच्या, केंद्राच्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या। आणि मी तो आटोकाट प्रयत्न केलाय, घरोघरी जाऊन मी ती योजना त्यांना सांगितली स्वतः। आणि स्वतः जेव्हा लाडकी बहीणची जेव्हा योजना आली तेव्हा मी स्वतः माझ्या घरी त्या 600 लेडीज लोकांचे फॉर्म सुद्धा भरून दिले। तर हे जेव्हा करत असते मी निराधारीचे काम, तर मी स्वतः तहसीलला जाऊन मी स्वतः करून घेते त्यांचे, श्रावणबाळ असो, संजय गांधी असो, अपंगाचे असो, महिला बालकल्याणच्या केसेस असो, मी स्वतः जाऊन त्यांचं ते मार्गदर्शन करून, नसेल समजत तर त्यांना घेऊन जाऊन त्या समस्याचं निराकरण करते। कारण जेव्हा मी हे करते आणि त्यांच्या खात्यात जेव्हा ते 1500 रुपये जमा होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जेव्हा हास्य मला ते दिसतं, समाधान जे दिसतं, खरंच मनाला आत्मिक समाधान होतं। आणि मी ते कंटिन्यू माझं 15 वर्षापासून हे कार्य सुरू आहे। या माध्यमातून मी त्यांना आर्थिक कसं, त्यांना महिला सशक्तीकरणच म्हणता येईल ना, त्यांचं आर्थिक पाठबळ वाढलं की त्या आपोआप आपल्या पायावर उभं होऊन किंवा त्यांचं ते संसार गाडा आपला चालवू शकतात सुरळीत। तर या दृष्टिकोनातून मी अनेक माध्यमातून त्यांचं सशक्तीकरण, महिलांचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करते। माझी महिला पतसंस्था पण आहे, उज्ज्वला महिला पत, त्या माध्यमातून पण त्यांना लोन किंवा काही व्यवसाय करिता लागत असेल तर ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करते। जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलं कमी जात आहे, अशा शाळांना आपण चांगलं आर्थिक रीतीने बनवायसाठी आपलं काही सामर्थ्य आहे? नक्कीच, आता आमच्या नगर परिषदच्या पण काही शाळा होत्या, पण त्या आता थोड्या
बंद झालेले आहे. पण ज्या शाळा आपण करू शकतो तर त्या नक्की मी करण्याचा प्रयत्न करेल, त्यांना समोर पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करेल. कारण कसं आहे, शाळेमध्ये आजकाल शिक्षण महत्वाचे आहे. प्रायव्हेट सीबीएसई शाळा सुरू झालेल्या आहेत. मध्यमवर्गीय लोकांना ते परवडत नाही. बरोबर. अशा लोकांसाठी आपण सामर्थ्य काय पाहिजे? मध्यमवर्गीयांना करू आपण त्याच्याविषयी प्रयत्न करता येईल. ह्या ज्या नगर परिषदच्या शाळा आहे किंवा नगर परिषदच्या शाळा आपले भगतसिंग वगैरे छान व्यवस्थित सुरू आहे, अजून गांधी विद्यालय पण आहे, त्याला पण आपण समोर वाढवण्याचा प्रयत्न करू आपण. आणि जे मध्यमवर्गीयांवर येतं स्कॉलरशिपच्या माध्यमातून वगैरे आपण त्यांच्यासाठी जे कामगार बांधकाम कामगारचं आहे स्कॉलरशिप वगैरे त्यांना मिळतं, तर त्या माध्यमातून मी अनेक महिलांना ते फॉर्म भरून देऊन त्यांना त्याच्यातून स्कॉलरशिपचं वगैरे मार्गदर्शन करत असते आणि करूनही देते. तर ते कंटिन्यू माझं सुरू आहे. कसं विजन यावेळेस आपलं राहणार आहे आणि काय पडलेले काम आहे जे आपल्याला पूर्ण करायचं आहे? विजन म्हणजे मी आधीच सांगितलं, रस्ते हा पहिला मुद्दा आहे. आणि पाणी स्वच्छ सुंदर म्हणजे पाणी मिळालं पाहिजे प्यायला लोकांना. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भंडारा शहरात कचऱ्याविषयी नियोजन फार विस्कळीत झालेलं आहे. ते सुद्धा स्वच्छ सुंदर भंडारा करण्याचे माझं मानस आहे. ते सुद्धा मी करून दाखवेल. मला विश्वास आहे की मी हे करू शकेल. जसं मी माझ्या प्रभागात लक्ष देऊन काम करत होते तसं शहराला सुद्धा स्वच्छ सुंदर भंडारा आणि भंडाऱ्याचा विकास करण्यात कुठेच कमी पडणार नाही हे मी ठाम सांगू इच्छिते. आणि मला वाटतं की ही लढाई आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, एवढंच मी बोलू इच्छिते. आपण आपल्या मतदारांना आपल्या जनतेला काय संदेश द्या, काय आवाहन करा? मी जनतेला एवढंच सांगू इच्छिते की हे सगळं आता तुम्ही बघून राहिलेले आहे, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा, आणि या 4 वर्षात जे आता सुरू आहे खूप नगर परिषदच्या माध्यमातून जे सीओ आणि आमदार स्थानिक आमदार यांचं जे मिलीभगत होतं आणि लोकांच्या समस्याकडे जे दुर्लक्ष करून त्यांचं नियोजन काय वेगळंच होतं, तर हे सगळं लोकांना समजतं. तर हे समजून घ्या. आणि मला असं वाटते ही लढाई जी मी आधीच बोलली, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, तर हे नक्कीच लोकांनी समजून घ्यावं आणि मला सहकार्य करावं.